श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे. चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे तुम्हाला दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, आमचे लक्ष नेहमी तुझ्याकडे असते. तुम्ही कसे वागता, कसे बोलता याकडे आमचे बारीक लक्ष असते. त्यामुळे कधीच कोणाचेही मन दुखवू नका, कोणालाही अपशब्द बोलू नका. नेहमी मोठ्यांचा आदर करा, नेहमी गरजूंना मदत करा. बाळांनो, तुम्हाला जर खरंच स्वामी भक्त व्हायचे असेल तर या गोष्टींचे पालन तुम्ही नक्की करा. तुम्ही जर असे केलात तर आम्हाला खूप आनंद होईल. आमचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. सुखाचे, आनंदाचे दरवाजे तुमच्यासाठी खुले होतील आणि मुख्य म्हणजे तुमचे स्थान आमच्या हृदयात वसेल. बाळा, उपवास तापास केल्यावरच आमची कृपा तुमच्यावर होत असते असे मुळीच नाही. आम्ही या सर्व गोष्टींचा नाही तर भक्तीचे भुकेलेले आहोत. जो मनापासून आमची श्रद्धा भक्ती करतो, जो मनापासून आम्हाला मानतो, आमच्यावर विश्वास ठेवतो, ज्याच्या मनात कोणतेच पाप नसते, जो निस्वार्थ भावनेने आमची सेवा करतो, तोच आमचा खरा भक्त असतो आणि त्याच्यावर आमची कृपेची सावली ही कायमच असते. बाळा, आमचे वास्तव्य फक्त मंदिरातच नाही तर चराचरांमध्ये आम्ही व्यापलेलो आहोत. जेथे तुम्हाला मनापासून वाटते की तुमचा देव इथे आहे तर आम्ही तिथे नक्कीच असतो. बाळा, श्रद्धा महत्त्वाची आहे, विश्वास महत्त्वाचा आहे. जेथे श्रद्धा, विश्वास असतो तेथे आम्ही नक्कीच असतो. आयुष्य म्हटले की दुःख हे येणारच. दुःख हे केवळ तुमच्याच वाट्याला आलेले नाही तर प्रत्येकाच्या वाट्याला दुःख हे येतच असते. कोणाचे दिसते तर कोणाचे दिसत नाही. या दुःखांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर त्या दुःखाची सीमा ठरलेली असते. ज्यावेळेस त्या दुःखाकडे तुम्ही पाठ फिरवून जाता आणि आनंदी जीवन जगता तेव्हा ते दुःख तुमच्या आयुष्यातून लवकरच निघून जाते. आणि ज्या वेळेस तुम्ही त्या दुःखाचा विचार करून नेहमी दुःखीच राहता, त्या दुःखाला कवटाळून बसता, तेव्हा त्या दुःखातून तुमची सुटका होणे अवघड होऊन बसते. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अशक्य गोष्टसुद्धा शक्य होऊ लागेल. बाळा, तुझ्या या आईचे हे मोलाचे शब्द नेहमी लक्षात ठेव आणि तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. बाळा, येणाऱ्या काही दिवसातच तुझे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. सुख, समृद्धी आणि समाधान तुझ्याकडे चालून येत आहेत. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबतच असणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. बाळांनो, कधीच तुमची वाईट कर्मे तुम्ही करू नका. कधीच
कोणालाही दुःख देऊ नका, कोणालाही दुखवू नका. कधीच कोणाची चेष्टा करू नका, कोणावरही हसू नका. कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रास होईल असे वागू नका. कोणालाही फसवू नका, कोणाला धोका देऊ नका, कोणालाही त्रास देऊ नका. मग तो त्रास मानसिक असू दे किंवा शारीरिक, कोणत्याच प्रकारचा त्रास कोणालाही देऊ नका. तुम्ही कितीही पूजापाठ जर करत असाल आणि असा कोणाला तरी तुम्ही त्रास देत असाल तर तुमच्या त्या पूजापाठेचे काहीच उपयोग होत नसते. एकीकडे तुम्ही असे वागून पाप करत असता, मग त्या पापामुळे, तुमच्या वाईट कर्मांमुळे तुम्हाला चांगले फळ, तुम्हाला चांगला आशीर्वाद कसा काय प्राप्त होणार? त्यामुळे नेहमी चांगलेच कर्म करत राहा. स्वतःही आनंदी जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदी जगू द्या. कारण हा मनुष्य जन्म प्रत्येकाला एकदाच मिळत असतो. मग तो आनंदाने, समाधानाने जगण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि जो कोणी कोणाचा तरी हा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला त्याच्या त्या वाईट कर्माची शिक्षा ही त्याला भोगावीच लागते. त्यामुळे बाळांनो, सर्वांनी मिळून मिसळून आनंदाने जगले पाहिजे. इतरांना आदर सन्मान दिला पाहिजे. प्रत्येक जीवावर, मुक्या प्राण्यांवर, वृक्षांवर प्रेम केले पाहिजे. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. भिवू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. बाळा, तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.